मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या खतरनाक केविन लेव्हरॉन तात्यांचा तगडा बायसेप आणि ट्रायसेप वर्कआउट. तात्या रागात दिसतात, आज काही खरं नाही भाई. चल भाई सुरू करूया. तात्याने सगळ्यात पहिली एक्सरसाइज सांगितली क्लोज ग्रिप बेंच प्रेस. तात्या म्हणतात वेट हेवी टाक, 7 ते 8 रिपिटेशन मारले तरी चालते. का माहित का, पण या मुवमेंटला माझ्या एल्बो मध्ये थोडा पेन होतो, त्यामुळे मी फक्त 40 किलोच प्रेस करू शकलो. नाहीतर 70-80 किलो पण कोकवला असता. बरं आता काय करणार त्याला. त्यानंतर तात्या म्हणाले लेंग एक्सटेन्शन मार. फ्लॅट बेंचवर ऍप्स जरा जास्त ताणले जातात, त्यामुळे मी भाई बेंचला इन्क्लाइन करतो. मी भाई प्रॉपर मसल टार्गेट कसा होतो याच्याकडे जास्त लक्ष देतो. बाकी फॉर्म गेला खड्ड्यात. अरे भाई म्हणजे असं नाही की बाकीची हाडं पण तुटतील, त्यांची काळजी घेऊनच एक्सरसाइज करतो भाई. तरी पण तिच्या आईला या एक्सटेन्शन मुवमेंटला ना एल्बो दुखतच यार. उसके बाद तात्याने कहा चल रोप पुश डाऊन मार. आता हे मी बसून मारतोय, कारण अरे भाई मशीन बुटकी आहे, तिच्या आईला किती वाकायला लागतंय प्रेस करायला, त्यापेक्षा बसून मारलेलंच बरा नाही. ट्रायसेप देख भाई, बाबा बस नजर लावशी. त्यानंतर चौथी आणि ट्रायसेपची लास्ट एक्सरसाइज सिंगल आर्म एक्सटेन्शन. घंटा मी एक्सटेन्शन मारते आता. तिच्या आईला हाताचा कॉपर आधीच दुखायला लागलाय, त्यापेक्षा केबल पुश डाऊनच मारतो ना तात्या. तात्या बोलले ठीक आहे आता मार, तू कोणच्या बापाला ऐकणार आहेस. अहो तसं नाही तात्या, उद्या भेंडी पेन आणखीन वाढला त्याच्या आईला हाय, नाही तर वर्कआउट पण बंद व्हायचं नाही. म्हणून बोललो. तात्यांको राग आहे. तात्या बोलले तू पुढचा वर्कआउट करतस, नाही तर मी चाललो पाकिस्तान पेटवाय. मी बोललो थांबा थांबा, पुढचा वर्कआउट तर सांगा. रागा रागा तात्याने हातात 40 किलो चिटकवला. मार बोलता येतात 6 ते 8 रिपिटेशन. मी पण कुतलो, पण दाखवलं नाही तात्यांना. उलटा शेवटच्या सेटला अजून 5 किलो ऍड केला भाई. आय्या आय्या सेट मारताना जो नाचायला लागलोय ना, तुम्हीच बघा. लावणी करणारी बाई पण एवढी कंबर नसेल हलवत. बट ठीक आहे, मुवमेंट सोबत माझं मसल माइंड कनेक्शन पण तेवढं स्ट्रॉंग होतं, त्यामुळे जमून गेलं भाई. आय्या आय्या हात टणटणीत झालाय. थांब तुला दाखवतो. हे बघ हे बघ. माझी बडबड ऐकून तात्याने मला एका बेंचवर बसवला आणि म्हणाले आता सिंगल आर्म डंबल कर मार. भाई बायसेप एवढा टणटणीत झालाय, त्या आईला आता 15 किलो मारताना पण फाटते रे. शेवटच्या सेटला तर एवढा जोर काढलाय, एवढा जोर काढलाय बाबा बाबा, घसा सुकला. पण खरं सांगू मित्रांनो, विदाऊट इंजुरी हेवी वर्कआउट करण्याची मजाच काय वेगळी आहे. आय्या आय्या कॉन्फिडन्स लेवल जो हाय होतो ना, बेकार. त्यानंतर मारले मी केबल कर. हेवी वेट स्लो अँड स्टेडी. बायसेपचा हा व्हेरिएशन दिसायला खूप साधा आहे, पण इफेक्टिव्ह तेवढाच जास्त आहे. एक टाइमला येऊन स्टेडी मुवमेंट ब्रेक झाली आणि शोल्डर मधून पण हाताची मुवमेंट व्हायला लागली, कारण मी बियॉन्ड द फेल्युअर जाऊन रिपिटेशन मारत होतो. मजा आली भाई हा सेट मारून. त्यानंतर लास्ट एक्सरसाइज कॉन्सन्ट्रेशन कर. तसं मी हे कधी मारत नाही, आता तात्या बोललेत म्हणून मारतो, नाही तर मला जाम कंटाळले. वर्कआउट संपल्यानंतर आपली पोजिंग मारायची प्रथा चालू करतो. तिच्या आईला मी काय बोलतो, रोज रोज एकच पोज मारून वैतागलो भाई मी. तुमच्याकडे आणखी कुठल्या तरी पोज असतील तर पाठवा मला, त्या पोस्ट ट्राय करतो. असो, आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट साठी आपल्या भावाला फॉलो करा. पोजिंग तेवढी बघून जा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.